श्रावण महिन्यात दर सोमवारी महादेवाला धान्याची मूठ अर्पण करण्याच्या विधीला शिवामूठ म्हणजेच शिवमुष्टी-व्रत असे म्हणतात। हे व्रत प्रामुख्याने नवविवाहित स्त्रिया लग्नानंतर पहिले 5 वर्ष करतात। तसेच काही स्त्रिया हे व्रत आजीवनही करतात। श्रावणात निसर्गाच्या व धान्याच्या रूपात मिळणाऱ्या अन्न समृद्धीबद्दल महादेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही मूठ वाहिली जाते। तसेच वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य आणि कुटुंबात गोडवा राहावा यासाठी हे व्रत केले जाते। श्रावण मासात येणाऱ्या 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा केली जाते आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू जर 5वा सोमवार आल्यास त्या दिवशी या धान्याच्या 5 मुठी देवावर वाहिल्या जातात। शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करताना अंगुठा हा वरच्या दिशेला असावा। शिवपिंडीला शिवामूठ ही कोरडी वाहिली जात नाही, म्हणून पाण्याच्या साह्याने शिवमूठ ही ओलसर करून 3 वेळा शिवपिंडीवर वाहावी। शिवमूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असा मंत्र म्हणावा। शिवपिंडीवर वाहिलेले हे धान्य फेकून न देता त्याचा प्रसादही बनवू शकता, किंवा जर धान्य फार कमी प्रमाणात असेल तर ते स्वच्छ जागेवर पक्ष्यांसाठी अन्न म्हणूनही टाकू शकता।